नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 4.5 वर्षापूर्वी 2019च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्या क्षणापर्यंत किंबहुना मतमोजणी पूर्ण होऊन निकाल पूर्ण होईपर्यंत उद्धव ठाकरे आपला अखंड शिवसेना पक्ष घेऊन भाजपसोबतच्या युतीमध्ये रममाण झालेले होते. निकाल पूर्ण होईपर्यंत त्यांनी चुकूनही भाजपच्या विरोधात एक शब्द उच्चारलेला नव्हता. पण निकाल पूर्ण झाले, परिस्थिती समोर आली आणि एका सेकंदात उद्धव ठाकरे यांनी पलटी मारली आणि मुख्यमंत्रीपदाचा शब्द आपल्याला मिळाला होता. त्याचं पालन होत नाही, म्हणूनच आपण शिवसेना भाजप युतीतून बाहेर पडतो आहोत अशी त्यांनी घोषणा करून टाकली. किंबहुना आपण दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो, जायला नको असेल तर आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे, हे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी घोषणा करून टाकली. हा सगळा धक्का, हा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यावर, निकाल संपूर्ण झाल्यानंतर आणि सगळे आकडे स्पष्टपणे समोर आल्यानंतर हा झटका महायुतीला बसलेला होता. आणि असे झटके देण्यामध्ये उद्धव ठाकरे वाकबगार आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे मी आत्ता एवढ्यासाठी सांगतोय की निकाल लागल्यानंतर भाजप आपल्याला मुख्यमंत्रीपद देत नाही, हे उद्धव ठाकरेंना कोणी सांगितलेलं सुद्धा नव्हतं. त्यांनी ते गृहीत धरलं, कारण ते खोटंच बोलत होते. असं कुठलंही आश्वासन अमित शहानी त्यांना दिलेलं नव्हतं, भाजपने दिलेलं नव्हतं. म्हणूनच त्याची अधिवाच्यता केली नाही. नंतर सांगितलं असं दिलं होतं आणि त्याचं पालन होत नाही, पण त्याचं पालन करणार नाही असं भाजपने कधी सांगितलं ते उद्धव ठाकरे आजपर्यंत सांगत नाहीत. देवेंद्र फडणवीसांनी निकाल संपल्यानंतर फोन केला, तो उद्धव ठाकरेंनी घेतला नाही ना. असा कुठलाही फोन त्यांना मोदी शहांनी केला होता. मग मुख्यमंत्रीपद देणारच नाही ही अवई उद्धव ठाकरेंनी कधी पिकवली, कशी पिकवली हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आज त्याची आठवण मी एवढ्यासाठी करून देतोय की असे झटके आपल्या मित्र पक्षांना उद्धव ठाकरे निकाल पूर्ण झाल्यानंतर देतात. उद्धव ठाकरेंची एक खासियत आहे, ती ज्याच्याशी दगाफटका करतात त्याच्या खांद्यावर शेवटच्या क्षणापर्यंत मित्र म्हणून हात ठेवत असतात. गेल्या 4.5 वर्षात आपल्याला मुख्यमंत्रीपद दिलं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, काँग्रेस पक्ष, राहुल गांधी यांच्या खांद्यावर मित्रासारखा उद्धव ठाकरे यांनी हात ठेवलेला आहे. आणि म्हणून या क्षणापर्यंत, म्हणजे लोकसभा निवडणुकीची मतमोजणी शिल्लक असताना उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत असले तरी ज्या दिवशी 4 जूनला मतमोजणी सुरू होईल आणि रात्री उशिरा किंवा 5 जून 2024ला ही मतमोजणी संपूर्णपणे फायनल होईल, त्यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असतील किंवा शरद पवार, राहुल गांधी यांना आपला मित्र मानत असतील याची हमी कोणीही देऊ शकत नाही. आणि म्हणून महाविकास आघाडी नावाचं जे महाराष्ट्रातलं महागठबंधन आहे, हे 5 जून नंतर शिल्लक असेल का याविषयी माझ्या मनात शंका आहे. समजा त्या निकालानंतर NDAला प्रचंड यश मिळालं आणि महाराष्ट्रात सुद्धा महायुतीला 40-42 पेक्षा अधिक जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला,
धुळधाण झाली तर महाविकास आघाडी ही शिवसेना उबाठासाठी आता भवितव्य नाही अशा निर्णयाप्रत उद्धव ठाकरे आले तर मला नवल वाटणार नाही. आणि त्याचं कारण सरळ आहे. उद्धव ठाकरे आत्ता हातात काय आहे त्याचा विचार करतात, भविष्यातल्या स्वप्नाच्या मागेसुद्धा पळतात. म्हणून तर महायुती 2019मध्ये जनतेचा कौल असतानासुद्धा मोडून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुचळा करून टाकलेला आहे. आणि म्हणून मला पडलेला प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जर शिंदे यांनी ज्या 15 जागा लढवल्या त्या 15 जागांपैकी 4-5 जागा जिंकल्या किंवा 7-8 जागा जिंकल्या आणि 2 शिवसेनेपैकी शिंदे शिवसेनेला अधिक जागा जिंकता आल्या आणि उबाठा शिवसेनेला 1 जागासुद्धा जिंकता आली नाही किंवा एखाद दुसरीच जागा जिंकता आली, तर मराठी किंवा शिवसेनेच्या मतांचा कल हा शिंदेंकडे आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही. किंबहुना काँग्रेससोबत गेलेली शिवसेना शिवसेनेच्या मतदाराला आवडली नाही याची ग्वाही मतदाराने आपल्या मतदानातून दिली. तर मग उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये टिकण्याची शक्यता बिलकुल नाही. जी भूमिका लोकसभा निवडणुका दारात उभ्या असताना रवींद्र वायकर यांनी घेतली आणि जेलमध्ये जाऊ की पक्षबदल करू एवढेच 2 चॉईस माझ्यासमोर होते असं जे वायकर म्हणतात, त्याच भूमिकेमध्ये उद्धव ठाकरेसुद्धा येऊ शकतात. ही 4.5 वर्ष काँग्रेस आणि शरद पवारांच्या नादी लागून आपण भाजपशी पंगा घेतला आणि परत एकदा भाजप जिंकून आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतसुद्धा उरलेल्या शिवसेनेला शिवबाठाला आता भवितव्य नाही. तर मग परत एकदा मोदी शहांना शरण जायचं का परत एकदा एकनाथ शिंदेबरोबर हातमिळवणी करायची का? असे अनेक पर्याय उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे असतील आणि त्यांनी 2019च्या निकालानंतर आपलं जे तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे, मी दुसऱ्या टोकाला जाऊ शकतो, ते तत्त्वज्ञान, तो सिद्धांत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बाबतीतसुद्धा वापरू शकतात. बस झालं महाविकास आघाडी. आम्हाला या महाविकास आघाडीचा काही उपयोग नाही. महाविकास आघाडीतले पक्ष, घटक पक्ष आणि मित्र पक्ष हे मित्रासारखे वागत नाहीत, हे पाठीत खंजीर खूप असतात. असा पटापट सामनामध्ये अग्रलेख यायला सुरुवात होईल. अगदी काल परवाची गोष्ट आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप होत असताना कोल्हापूरच्या जागी शाहू महाराज उभे राहणार, तर त्यांनी हवा तो पक्ष महाविकास आघाडीतला निवडावा असं संजय राऊतच म्हणाले. शाहू महाराजांनी कोल्हापूरची जागा महाविकास आघाडीतर्फे लढवण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेस पक्षाची निवड केली. तर उद्धव ठाकरे यांनी विनाविलंब सांगलीची काँग्रेसची जागा बळकावली. महाविकास आघाडीमध्ये सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, वसंतदादांचा परिवाराचा परंपरागत बालेकिल्ला आहे. असं असताना तिथे एक उसना उमेदवार चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंनी स्वपक्षात आणला आणि त्याला उमेदवार करून टाकला. त्यावरून काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांच्यामध्ये सांगलीत अखेरपर्यंत खडाजंगी उडाली. विश्वजित पाटील, विशाल पाटील दिल्लीला जाऊन आले. विश्वजित कदम आणि विशाल पाटील दिल्लीला जाऊन आले, राहुल गांधींना समजावून आले, पण उपयोग झाला नाही. उद्धव ठाकरेंनी माघार घेतली नाही आणि शेवटी महाविकास आघाडीचा उमेदवार
म्हणूनच चंद्रहार पाटील शिवबाठातर्फे लढले, तर विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. सगळाच्या सगळा सांगलीतला काँग्रेस पक्ष विशाल पाटील या अपक्ष बंडखोर उमेदवाराच्या बरोबर आणि फक्त काँग्रेसचे नेते शिवबाठाच्या मंचावर असं चित्र दिसत होतं. आणि त्याचा पुरावा मतदान संपल्यानंतर लगेच मिळाला. काँग्रेस पक्षाच्या सांगली काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एक स्नेहभोजन ठेवलं होतं. त्यामध्ये शिवसेनेला मित्र पक्षाला आमंत्रण नव्हतं, पण बंडखोरी करून शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांची मतं खाण्यासाठी किंवा त्यांना पाडण्यासाठी उभे असलेले बंडखोर विशाल पाटील मात्र स्नेहभोजनाला अगत्याने हजर होते. त्यांना सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अगदी गळाभेट करून स्वागत केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं पित्त खवळलेलं होतं. सांगलीतली जी काय तुटपुंजी शिवसेना आहे तेही नेते कमालीचे खवळले. आणि असंच होत असेल तर शिवसेना उभाठा ही महाविकास आघाडीमध्ये राहणार नाही, आम्हाला महाविकास आघाडीतून बाहेर पडावं लागेल, अशी धमकी शिवबाठाचे सांगलीतल्या नेत्यांनी दिली. हे सगळं मी अगत्याने एवढ्यासाठी सांगतोय की लोकसभा निवडणुकीचे निकाल अजून लागायचे आहेत, मतमोजणी व्हायची आहे. आणि मतमोजणी संपल्यानंतर जे निकाल समोर येतील त्यामध्ये अर्थातच सांगलीतला शिवबाठाचा उमेदवार पडणार आहे, पराभूत होणार आहे. पण तो पराभूत होत असताना जर शिवसेनेचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आणि सगळीच्या सगळी लढत ही विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यामध्ये झाली, तर मग सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी किंवा काँग्रेस पक्षाने शिवसेनेच्या पाठीत शिवबाठाच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप करायला संजय राऊत यांना आयतं कोलीत मिळणार आहे. आणि मग तेच निमित्त करून महाविकास आघाडी म्हणजे दगाबाज लोकांचा, दगाबाज पक्षांचा अड्डा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे महाविकास आघाडीला लाथ मारू शकतात. अर्थात हे एक कारण असेल, त्या एका कारणासाठी लाथ मारतील असं मी म्हटलेलं नाही. एकूणच लोकसभेच्या 48 जागा आहेत महाराष्ट्रात. त्यापैकी महाविकास आघाडीतला सिंहाचा वाटा म्हणजे 21 जागा या शिवबाठाला मिळालेल्या आहेत. 17 जागा काँग्रेस पक्षाने लढवलेल्या आहेत आणि फक्त 10 जागा शरद पवार यांच्या गटाला मिळालेल्या आहेत. त्यामुळे 21 जागा लढवून एखाद दुसरीसुद्धा जर उद्धव ठाकरेंना जिंकता आली नाही किंवा 21 जागा लढवून 2 किंवा 3च जागा मिळाल्या तर मग मित्रपक्ष असलेले शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष हे उभाठा शिवसेनेला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्यामुळे 21 जागा या NDAला सोप्या झाल्या. त्यामुळे आणि ही गोष्ट नवी नाही आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2020च्या निवडणुकीत बिहार विधानसभेच्या काँग्रेसला 70 जागा देण्यात आल्या होत्या आणि त्यातल्या 30 जागासुद्धा काँग्रेस जिंकू शकली नाही. आणि त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपसाठी निवडणूक सोपी केली. काँग्रेसला 70पेक्षा कमी जागा दिल्या असत्या आणि त्या अधिकच्या जागा RJD लालू प्रसादांचा पक्ष लढला असता तर भाजपला नितीश कुमारांना निवडणूक जिंकता आली नसती, सत्ता मिळवता आली नसती. हा युक्तिवाद झालेला आहे आणि तोच युक्तिवाद महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकतो. 48 पैकी 21 जागा उभाठाने घेऊन भाजप आणि शिंदे गटासाठी निवडणूक सोपी केली असा आरोप काँग्रेसकडून, राष्ट्रवादीकडून शिवबाठावर होऊ शकतो. आणि त्यामुळे निकालानंतर जर काँग्रेसचा आपला
शिवबाठाचा दारुण पराभव झाला तर महाविकास आघाडीमध्ये राहणं आणि मित्र पक्षांचे शिव्याशाप सहन करणं उद्धव ठाकरेंना अशक्यप्राय होणार आहे. ह्या शक्यता आहेत सगळ्या मित्रांनो, मी शक्यता वर्तवतोय. आणखीन एक गोष्ट आहे की मोदींच्या चेहऱ्यावर 2024ची निवडणूक अखिल भारतीय पातळीवर लढवली गेलेली आहे. गुजरात असो, बंगाल असो, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे NDA मधले मित्र पक्ष मोदींचा मोठा फोटो लावून लढलेले आहेत. महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेचा फुटीर गट किंवा अधिकृत शिवसेना, धनुष्य बाणवाली शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही मोदींचा मोठा चेहरा लावून लढलेली आहे. कारण मोदींच्या चेहऱ्यावरच निवडणूक असेल तर मोदींचा चेहरा वापरणाऱ्या पक्षांना, मित्र पक्षांना, मित्र पक्षांच्या उमेदवारांना मोदी या चेहऱ्याचा फायदा मिळू शकतो. हे जर देशव्यापी चित्र असेल तर महाराष्ट्रात ते चित्र वेगळं नसेल. राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो छापून जितकी मतं मिळू शकतील त्यापेक्षा अधिक मतं मोदींचा फोटो लावून महायुतीतल्या मित्र पक्षांना मिळू शकतात. म्हणूनच अजितदादांनी किंवा एकनाथ शिंदे यांनी आपले उमेदवार लोकसभेला उभे करताना त्यांच्या प्रचार साहित्यामध्ये मोदींचा चेहरा मोठा लावलेला होता आणि त्याचा परिणाम होऊन 21 जागा लढवणाऱ्या उद्धव ठाकरेंपेक्षा 15 जागा लढवणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिक जागा जिंकता आल्या. तर उद्धव ठाकरे यांचं राजकीय भवितव्य धोक्यात येतं. त्यांना भवितव्य उरत नाही. कारण 15 जागा लढवून एकनाथ शिंदे जितकी मतं आणि जितकी टक्केवारी मिळवतील तितकी टक्केवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन 21 जागा लढवणाऱ्या उद्धव ठाकरेंना मिळणार नाही. आणि मिळाली नाही तर मग एकनाथ शिंदे यांचं पारडं जड होतं. उबाठा शिवसेनेत उरले सुरले नेतेसुद्धा, आमदारसुद्धा एकनाथ शिंदेंकडे वळायला सुरुवात होते. कारण निवडणुका मोदींच्या छत्रछायेखाली जिंकता येतात, स्वबळावर जिंकता येत नाहीत. उद्धव ठाकरेंचा, शरद पवारांचा, राहुल गांधींचा फोटो लावून निवडणुका जिंकता येत नाहीत याची ग्वाही त्या मतमोजणीतून दिली जाईल. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीची मतमोजणी 4 जूनला संध्याकाळी उशिरापर्यंत किंवा 5 जूनला सकाळपर्यंत लागेल. अंतिम निकाल लागतील. त्यावर शिवबाठा शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे. किंबहुना शिवबाठाचं भवितव्य म्हणजेच संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं राजकीय भविष्य आहे. या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या तुलनेमध्ये किंवा शिंदे गटाच्या तुलनेमध्ये शिवबाठा गटाला जर कमी मतं पडली तर मग शिवबाठाला म्हणजेच उद्धव ठाकरे यांना राजकीय भविष्य उरत नाही. आणि जेव्हा शिवबाठाला भवितव्य उरलेलं नसतं तेव्हा त्या उद्धव ठाकरे किंवा शिवबाठाची पत्रास ठेवण्याची पवार आणि राहुल गांधी यांना गरज उरत नाही. जर लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांना सणसणीत दणदणीत अपयश मिळालं तर मग महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं अवमूल्यन नक्की होणार आहे. लोकसभेला 48 पैकी 21 जागा दिल्या, पण विधानसभेला लोकसभेच्या अपयशावरच लढवायचं असेल तर शिवबाठाला
70-80 जागासुद्धा महाविकास आघाडीत दिल्या जाण्याची शक्यता नाही. कारण काँग्रेस कमीत कमी 100 जागा मागणार. शरद पवार गटसुद्धा 100 जागांच्या खाली येणार नाही. म्हणजे उरलेल्या 88 जागा किंवा त्यापेक्षाही कमी जागांवर विधानसभेच्या उद्धव ठाकरे यांना समाधान मानावं लागेल. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी जे काय 4.5 वर्ष महाविकास आघाडीचा प्रयोग केला, उठता बसता झोपेत जागेपणी भाजप मोदी शहांना फडणवीसांना शिव्याशाप दिलेले आहेत, त्याचं जे काय फलित आहे ते 4 जूनच्या दुपारनंतर आणि 5 जूनच्या दुपारपर्यंत आपल्याला दिसणार आहे. म्हणून लोकसभेच्या मतमोजणीनंतर उद्धव ठाकरे यांचं राजकारणात आणि महाविकास आघाडीत भविष्य काय असेल त्याचा निकाल लागणार आहे. हा फक्त लोकसभा निवडणुकीचा निकाल नाही, तो शिवबाटा सेनेचा सुद्धा राजकीय भवितव्याचा निकाल असेल. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.